श्रोते हो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मान्य डॉक्टर विलास खर्चे सर, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन आता आपण ऐकूयात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिशय महत्त्वाकांक्षी असं हे नैसर्गिक शेतीचं नियोजन केलेलं आहे. उत्पादकता स्थिरावते आहे आणि आपल्या शेतीवर, मातीवर आणि संसाधनांवर एक विपरीत परिणाम होतो आहे. जमिनीची प्रत खालावते आहे, पाण्याची प्रत खालावते आहे आणि याचा विपरीत परिणाम आपल्या शेतीवर आणि शेती उत्पादनावर होत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी उत्पादकता आहे ती इतर देशांच्या तुलनेने जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याकडे इतकी चांगली संसाधनं असून देखील, की चांगली जमीन, पाणी याची उपलब्धता असून देखील उत्पादकतेला कुठेतरी मर्यादा येतात हे आपल्या लक्षात आलं. आणि म्हणून आपण आता काही ह्या नवीन संकल्पना ज्या आहेत त्याच्याकडे वळतोय. नैसर्गिक शेतीच्या विषयी माझ्या आधी बोरकर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. आपल्याला सांगायला मला या ठिकाणी विशेष आनंद होतोय की आपल्या राज्यामध्ये जसा हा पुढाकार आपण घेतला आहे. पुणे या ठिकाणी खूप मोठी कार्यशाळा संपन्न झाली होती. आपले जे या आधीचे सन्माननीय राज्यपाल महोदय होते त्यांनी स्वतः तिथं मार्गदर्शन केलं होतं. आपल्याला त्याची कल्पना आहे नैसर्गिक शेतीच्या विषयी. आणि त्यानंतर आपण सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे अभियान आपण राबवतोय. ही करत असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील खूप मोठा पुढाकार याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. आपले जे प्रक्षेत्र आणि संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी आपण ही नैसर्गिक शेती आता राबवतोय. या ठिकाणी विद्यापीठामध्ये डॉक्टर सुर्वे आणि इतर जे आमचे सर्व सहकारी आहेत, सर्व संचालक आहेत आणि डॉक्टर सुर्वे आणि त्यांची संपूर्ण चमू आहे. आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आनंद होतो की ही सुरुवात जरी असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये कशा तऱ्हेने ह्या निविष्ठा निर्मिती आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये करायची आहे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं पाऊल जे आहे ते म्हणजे निविष्ठा निर्मितीचं आहे. शेती करत असताना आपल्याला लक्षात आलंय की बाजारामध्ये उपलब्ध असलेली रासायनिक खतं ही विकत घेतल्या जातात आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. त्याचे दुष्परिणाम आपल्या शेतीवर होत आहेत आणि त्यामुळे नैसर्गिक शेती आपल्याला सुरू करत असताना ह्या निविष्ठांची निर्मिती ही कशी करावी याला खूप मोठं महत्व आहे. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जैविक शेती जी आहे, सेंद्रिय शेती जी आहे ती सेंद्रिय शेती अनेक शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती देखील आपण केली. जवळपास 15-20 वर्षापासून आपण त्याच्या शिफारशी देखील दिल्या आणि ही सेंद्रिय शेती करण्याचं आपण जवळपास पूर्ण तंत्रज्ञान देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु मित्रांनो, असं आपल्या लक्षात आलं की ही सेंद्रिय शेती करत असताना सर्वात मोठी अडचण जर आपल्याला आली असेल तर ती निविष्ठांची अडचण आलेली आहे. आणि म्हणून निविष्ठा उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा रासायनिक खताचाच वापर होताना आपल्याला दिसतो. हे आपण कृपया लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या निविष्ठा निर्मिती, पशुधन आपल्याकडे कमी झालं आणि त्यामुळे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, जे सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला हवं होतं त्या निविष्ठा आपल्याला उपलब्ध होऊ शकल्या नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती आपण ही अंगीकारली नाही. ते आपल्याला कुठेतरी मान्य करणं गरजेचं आहे. आता आपण जो हा अतिशय महत्वाकांक्षी असा जो उपक्रम आता हाती घेतलाय नैसर्गिक शेतीचा, तो अत्यंत महत्वाकांक्षी अशा दृष्टिकोनातून आहे की या ठिकाणी ज्या निविष्ठा आहेत ह्या निविष्ठा कुठून बाहेरून आणायच्या नाहीयेत. आपल्याला ह्या निविष्ठांची निर्मिती जो लक्षात घ्या, जो अडसर सेंद्रिय शेतीमध्ये आला तो अडसर या नैसर्गिक शेतीमध्ये येऊ नये म्हणून हे अतिशय सावध असं आपल्याला हे उपक्रम आपल्याला राबवण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यासाठी सर्वात मोठी जी अडचण आहे ती म्हणजे निविष्ठा निर्मितीची जी असते शेतीमध्ये ती आपल्याला शेतावरच निविष्ठा निर्मिती करावयाची आहे. त्यासाठी हे महत्वाचं आपण ही कार्यशाळा या ठिकाणी घेतोय. या निविष्ठा निर्मितीमध्ये
आपल्याला आता अनेक प्रकारच्या निविष्ठा जे कंपोनंट्स आहेत, जे घटक आहेत या नैसर्गिक शेतीचे, ते पूर्णचे पूर्ण घटक वापरणं हे गरजेचं आहे. हे प्रथमतः लक्षात घ्या. काय होतं की आपण जर एखादा उपक्रम राबवला, एखादं तंत्रज्ञान राबवलं आणि त्याचा जर पूर्ण वापर केला नाही, त्याचा अर्धवट वापर केला, तर ते तंत्रज्ञान बदनाम होतं त्याचं. आणि त्यामुळे सुरुवातीलाच आपण नैसर्गिक शेती समजून घेतली पाहिजे की नैसर्गिक शेतीमध्ये जे सर्व घटक आहेत, मग त्याच्यामध्ये घनजीवामृत असेल, बीजामृत असेल, जीवामृत असेल, निमास्त्र, अग्निअस्त्र असेल, आच्छादन असेल, हे सर्वचे सर्व कंपोनंट जर आपण पूर्णतः वापरले तरच ती नैसर्गिक शेती होणार आहे. कृपया हे आपण लक्षात घ्या. अन्यथा ही नैसर्गिक शेती देखील आपण अर्धवट केली तर ते तंत्रज्ञान या ठिकाणी त्याला ब्लेम आपण अननेसेसरली देऊ. म्हणून आपण या ठिकाणी संपूर्ण घटक नैसर्गिक शेतीचे जे आहे याचा उपयोग केला पाहिजे. आता हा उपयोग करत असताना आपल्याला काय प्री रिक्विजिट्स आहे, काय गरजा त्याच्या आहेत, ही नैसर्गिक शेती करत असताना हे घनजीवामृत, जीवामृत, निमास्त्र करण्यासाठी लागणाऱ्या काय गोष्टी आहेत. आपल्याला त्याच्यासाठी शेण लागणार आहे, गोमूत्र लागणार आहे, आच्छादनासाठी पिकाचे अवशेष लागणार आहे. संपूर्ण जे काही घटक आपल्याला लागणार आहेत निविष्ठा निर्मितीसाठी, त्याचं नियोजन आपल्याला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे, किंबहुना त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. खूप आपण चर्चा केलेली आहे की आपल्याला विषमुक्त शेती हवी आहे, रसायनमुक्त शेती हवी आहे. निश्चितपणे आपल्याला अशा प्रकारची शेती जी शाश्वत शेती आहे हिची फार मोठी गरज या ठिकाणी आहे. परंतु ही शाश्वत शेती करत असताना ह्या नैसर्गिक शेतीला पूर्ण समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग अशा तऱ्हेने आपण संपूर्ण निविष्ठा निर्मिती जर लक्षात घेतली तर त्याचं आपल्याला कशा तऱ्हेने शास्त्रीय दृष्ट्या देखील आम्ही आता त्याचा अभ्यास करतोय की कशा तऱ्हेने त्याचा उत्पादन वाढतं, म्हणजे नेमकं काय होते. प्रत्येक गोष्ट त्याला शास्त्रीय आधार आहे. जेव्हा उत्पादनामध्ये वाढ होते तेव्हा ती कशामुळे नेमकी होते, म्हणजे अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा त्याला होतो, पाण्याचा योग्य पुरवठा होतो, किडी आणि रोगांचा योग्य प्रकारे योग्य वेळेत बंदोबस्त होतो, म्हणून उत्पादन वाढतं. म्हणजे कारण मीमांसा जी आहे ती आपल्याला, मला या ठिकाणी सांगायचंय की याची संपूर्ण कारण मीमांसा जी आहे ती आता आपण विद्यापीठांमध्ये, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेल्या 3 महिन्यापासून पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे. अतिशय काटेकोर नियोजन आपण केलेलं आहे की प्रत्येक पिकामध्ये कशा तऱ्हेने मग ह्या निविष्ठा आपल्याला वापरायच्या आहेत, किती फवारण्या आपल्याला जीवामृतच्या द्यायच्या आहे, हा संपूर्ण अभ्यास हा प्रत्येक पिकामध्ये आपण करतोय. यामध्ये त्या नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला हे देखील बाब पाहणं गरजेचं आहे की आपले जे पिकं आहे, विविध पिकं आपण घेतो, त्याच्यामध्ये आपले वार्षिक पिकं आपण घेतो, सीझनल म्हणजे आपण हंगामी पिकं घेतो, खरीपाची पिकं घेतो, रबीचे पिकं घेतो, उन्हाळी पिकं घेतो, आणि दीर्घ कालावधीचे पिकं आपण घेतो. बनाना सारखे, केळी सारखे पिकं आपण घेतो, ऊसासारखी पिकं आपण घेतो, कपाशी सारखं दीर्घ कालावधीचं पीक घेतो, आणि दीर्घ कालावधीचे फळ पिकं घेतो. या सर्व पिकांची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी गरज असते आणि हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानुसार देखील आपण आता नियोजन हे सुरू केलेलं आहे. प्रथमतः ह्या निविष्ठा निर्मिती आपल्याला करणं गरजेचं आहे. ह्या निविष्ठा कशा निर्माण कराव्या, कशा तयार ह्या केल्या पाहिजेत हे अतिशय व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने ते घनजीवामृत आणि जीवामृत म्हणजे याला प्रत खूप महत्वाची आहे. निविष्ठेची क्वालिटी महत्वाची आहे. आपण पाहतो की निविष्ठेची प्रत बाजारामध्ये जर प्रत त्याची चांगली नसेल तर आपल्याला उत्पादन वाढ होत नाही. म्हणजे आपल्याला जी अपेक्षा आहे, जो कार्यक्षम वापर आहे तो कार्यक्षम वापर होत नाही. म्हणून ह्या नैसर्गिक जे संसाधनं आहेत, आता ह्या ज्या निविष्ठा आहे, ह्या निविष्ठांचा कार्यक्षम वापर शेतीमध्ये होण्यासाठी, म्हणजे त्यामधून आपल्याला आता बोरकर साहेबांनी सांगितलं की नत्र आपल्या जमिनीमध्ये खूप आहे, पण तो नत्र पिकाला उपलब्ध करून देण्याच्या ज्या स्वरूपामध्ये, नायट्रेटच्या स्वरूपामध्ये त्या नत्राचं रूपांतरण आपल्याला करावं लागतं. 17 प्रकारची जी अन्नद्रव्य पिकाला लागतात, त्या 17च्या 17 पिकाची जी अन्नद्रव्य आहेत ते स्थिर स्वरूपामध्ये असतात. ते उपलब्ध स्वरूपामध्ये जमिनीमध्ये आपल्याला आणायचे असतात आणि त्यामुळे आपल्याला हा अभ्यास व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं आहे की पिकाची कालावधी किती आहे, कोणत्या पिकाला किती आपल्याला ते द्यावं लागणार आहे, हा निश्चितपणे आपण अभ्यास या ठिकाणी करतोय. आपल्या माहितीसाठी मी
आपल्याला मला हे सांगायचं होतं. आजच्या या कार्यशाळेमध्ये आपण आता ही सुरुवात करतोय आपल्या राज्यामध्ये. आपल्या राज्यामध्ये काही शेतकरी बांधव आहेत ज्यांनी काही वर्षापासून, अनेक कोणी 10 वर्षापासून करताय, कोणी 20 वर्षापासून शेती करत आहेत या प्रकारची, तर त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. आणि मला असं सांगण्यात आलं की ते सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी प्राधान्याने त्यांची मदत देखील आपण घेतोय आणि ते त्या ठिकाणी आपल्याला इतर बांधवांना मार्गदर्शन करणार आहे. अतिशय चांगला खरं म्हणजे हा उपक्रम आहे की ज्यांनी सुरुवातीला आधीपासूनच जे नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहेत त्यांचा अनुभव देखील आहे, त्यांचा समावेश बोरकर साहेब आपण करून घेतला या ठिकाणी. अतिशय चांगली खरं म्हणजे संकल्पना आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण या ठिकाणी जे प्रशिक्षण आज घेणार आहात हे प्रशिक्षण घेऊन आपल्याला पूर्ण शेतकरी बांधवांना पुढे मार्गदर्शन करायचंय. त्यामुळे मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि आपले कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत. अतिशय तळमळीने या ठिकाणी प्रत्येक जण आपल्याला सांगणार आहे आणि सांगत आहे. याचा आपण जास्तीत जास्त समजून हे तंत्रज्ञान घ्यावं असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि आपल्याला एकदा ही संकल्पना पूर्ण माहिती झाली की कशा तऱ्हेने निविष्ठा निर्मिती आपण करणं गरजेचं आहे की मग आपण इतर शेतकरी बांधवांना शेती शाळेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रात्यक्षिक देऊन उपयोगिता त्याची जी आहे ती सांगणार आहात. अशा तऱ्हेने या नैसर्गिक शेती अभियानाची ही कार्यशाळा अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी आहे. खरं म्हणजे आपल्याला सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहे. अनेक विविध पिकं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. विविध पिकांवर आपण काम करतो आणि अनेक नवीन वाण आपण खरं म्हणजे विकसित केलेले आहे, तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर खर्च होतो. निविष्ठांच्या किमती सर्वात महत्वाची बाब जर असेल या नैसर्गिक शेतीमध्ये ती म्हणजे हा निविष्ठांवरील जो खर्च आहे, वाढता खर्च, हा खर्च कमी होणार आहे कारण ह्या निविष्ठा शेतावरच आपण उपलब्ध करणार आहोत. दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये आहे की जी मजुरीचं आपलं संकट आहे खूप मोठं शेतीवर, ते आपलं कमी होणार आहे. आणि या नैसर्गिक शेतीमध्ये देखील मेकॅनायझेशन कसं आणायचं याचा देखील आपण प्रयत्न करतो आहे. आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर ड्रिव्हन यंत्र हे निर्माण केलंय बोरकर साहेब आणि ते आपण येणाऱ्या जॉईंट अॅग्रोस्को मध्ये प्रसारित करतोय. ते यंत्र ट्रॅक्टर ड्रिव्हन आहे, पिकाच्या 2 ओळीमधून ते चालतं आणि आपलं जे आळं केलेलं असतं, समजा फळ डाळिंबाचं आळं केलेलं आहे, त्याला दोन्ही बाजूने पाईप आहे आणि स्लरी त्याच्यामधून पूर्ण अशी, आणि त्याचा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ते आपण अतिशय चांगलं म्हणजे त्यात मेकॅनायझेशन नैसर्गिक शेतीमध्ये कसं आणायचं तर पूर्ण स्लरी ही फळं पिकांना त्या फळाजवळ ऍप्लिकेशन तिथं होतं, ते सेन्सर बेस्ड आहे. म्हणजे कुठं ती स्लरी टाकायची हे सेन्सर ठरवतो आणि तिथे ती स्लरी, आपण एकदा तो व्हिडिओ बघावा. अशा तऱ्हेने या नैसर्गिक शेतीमध्ये देखील कशा तऱ्हेने मेकॅनायझेशन आणता येईल हा देखील प्रयत्न आपण करतोय. ही खरं म्हणजे खूप मोठी सुरुवात आपण आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. याला आपल्या सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण हे सर्व करत असताना तंत्रज्ञान हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण तंत्रज्ञान नीट समजून घ्या. कुठलीही शंका याच्यामध्ये असेल तर आम्ही त्यासाठी आपल्या शंकेचं निरसन करू. विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, तर आपण संपर्क साधा. आपण आपल्या मनामध्ये संभ्रम ठेवू नका. आपल्याला शेतकरी बांधवांना संभ्रम हा निर्माण आपण केला नाही पाहिजे. आपल्याला शेतकरी बांधवांना व्यवस्थित खरं म्हणजे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि आपण पाहतोय की सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला फारसं यश मिळालं नाही. म्हणजे कृपया लक्षात घ्या की सेंद्रिय शेतीमध्ये ज्या अडचणी आल्यात त्या कशामुळे आल्यात तर त्या अडचणी या नैसर्गिक शेतीमध्ये येऊ नये म्हणून आपण खूप सविस्तर नीटनेटकं याचं काटेकोर याचं नियोजन करतोय. ही अतिशय चांगली अशी कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एक आपण लक्षात घ्या की आम्ही विद्यापीठाचं पूर्ण आपलं कार्यक्षेत्र आहे 10 जिल्ह्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संशोधन केंद्रावर शास्त्रज्ञ आहेत. आपले कृषी अधिकारी जे आहेत ते सर्व शास्त्रज्ञांसोबत जोडलेले आहेत. आता इथून पुढच्या पूर्ण विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये देखील या नैसर्गिक शेतीच्या विषयी माहिती आपण देणार आहोत. ती आपण नीट समजून घेऊन शेतकरी बांधवांना हे तंत्रज्ञान
त्या तंत्रज्ञानामध्ये ज्या बारकावे आहे ते समजून सांगणं मला असं वाटतं या ठिकाणी खूप मोठं गरजेचं आहे. आपण कुठलीही शंका असली तर आपला विद्यापीठाकडे कृषी विभागाचे आपले अधिकारी असतील त्यांच्याकडे खरं म्हणजे बोललं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे आणि मग हे तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आपण हा केला पाहिजे. आपल्याला आपल्या शेतीमध्ये खरं म्हणजे बदल करण्याची खूप गरज आहे. अनेक समस्या, मी तुम्हाला काही समस्या सांगत होतो, परंतु आपण जर आता बघितलं आपल्या राज्यामध्ये एकच एक पीक पद्धती आहे. 50-55 लाख हेक्टर पर्यंत एकच राज्यामध्ये एक पीक दिसतं खरीपामध्ये, सोयाबीन. आता या एकच एक पिकामुळे देखील आपल्याला खूप मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे जमिनीची प्रत आणखी खालावते. त्यामुळे रोग आणि किडीची नवीन समस्या आपल्याला निर्माण होताना दिसते. त्यामुळे पिकांमध्ये विविधता आणणे हे देखील महत्वाचं आहे. आता नैसर्गिक शेतीची जी संकल्पना जी आहे, तो सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीची तुलना आपण नेहमी करतो, तर ते आपल्याला मी सांगू इच्छितो. सेंद्रिय शेती देखील जमीन आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम आहे म्हणून आपण सुरू केला आहे तो. पण ते होऊ शकलं नाही कारण सेंद्रिय शेती ही खूप होलिस्टिक अप्रोच आहे. सर्वांगीण असा तो खूप मोठा कन्सेप्ट आहे, पण तो व्यवस्थितपणे होऊ शकला नाही कारण निविष्ठांची निर्मिती झाली नाही. आणि त्यामुळे नैसर्गिक शेती देखील फक्त रासायनिक खत न देता जीवामृत देणे ही नैसर्गिक शेती नाही, हे आपण कृपया लक्षात घ्या. नैसर्गिक शेतीमध्ये देखील आपल्याला अनेक घटक आहेत. त्यामध्ये देखील पिकांची फेरपलट आहे, त्यामध्ये देखील आंतरपिके आहेत. म्हणून नैसर्गिक शेती करत असताना नुसतं एकच एक पीक घेतलं आणि त्याला जीवामृत दिलं तर आपल्याला यश येणार नाही. म्हणून नैसर्गिक शेतीची जी व्याख्या आहे ती आपण समजून घ्या की ती ब्रॉड संकल्पना आहे, एक मोठी होलिस्टिक असा तो अप्रोच आहे. पण नैसर्गिक शेतीमध्ये असणारे अनेक घटक जे आहेत त्यामध्ये एकच एक पीक न घेता पीक पद्धती घेणे आहे. मग त्याच्यामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा वापर आहे. फक्त आपल्याला पिकांची म्हणजे फक्त ऍग्रिकल्चरल क्रॉप्स जे शेती पिकं आहे ते घेऊन चालणार नाही. आपल्या शेतीला जोडधंद्याची जोड आपल्याला देणं आहे. आणि त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल विकसित केलेलं आहे. हे मॉडेल आपण आता पूर्ण विद्यापीठाच्या 10 जे जिल्हे आहेत या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हे मॉडेल आपण घेऊन जातोय. जोपर्यंत आपण एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार करत नाही तोपर्यंत ह्या निविष्ठांची निर्मिती नैसर्गिक शेतीला होणार नाही, हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून त्याला आपल्याला डेअरी असेल, पोल्ट्री असेल, गुटरी असेल, ह्या कंपोनंटची आपल्याला शेतीला जोड देण्याची गरज आहे. आणि तेव्हाच आपल्याला अशा तऱ्हेने नैसर्गिक शेतीची संपूर्ण संकल्पना जी आहे ती राबवणं त्याला गरजेचं आहे. आपण अर्धवट जर नैसर्गिक शेती जर केली तर आपल्याला त्यामध्ये फारसं यश मिळणार नाही, हे देखील आपल्याला शेतकरी बांधवांना सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही पूर्णतः आपल्या सोबत आहे. माझ्या नंतर आपले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील बोलणार, ते सविस्तर आपल्याला अगदी पॉवर पॉइंटच्या सहाय्याने संपूर्ण शास्त्रीय भाग याचा जो आहे निविष्ठा निर्मितीचा तो देखील आपल्याला सांगणार आहे. एकूणच या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी ही नैसर्गिक शेतीची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली, त्याचा मला खूप या ठिकाणी आनंद होतोय. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या पूर्ण उपक्रमामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ संपूर्ण आपल्या सोबत आहे. आपण विद्यापीठाचं जास्तीत जास्त सहकार्य याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी आमचे बोरकर साहेब आणि आवटे साहेब आणि गौसाने साहेब आहे त्यांच्याशी सतत आम्ही आता भेटल्यापासून चर्चा करतो कशा तऱ्हेने प्रभावीपणे आपल्याला हा उपक्रम राबवता येईल याचा आपण निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न करू. ही फक्त सुरुवात आहे, ही पहिली कार्यशाळा आपली आहे. आपल्याला खूप मोठं पुढे जायचंय. आणि बघा, ज्या समस्या आल्या त्या समस्यांचं निराकरण देखील आपल्याला हे करावं लागणार आहे. एकच आपल्याला सांगतो की आपण अनेक समस्या येत आहेत, पण आपल्या तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी ताकद आहे. आपण हवामान बदलाचं एवढं मोठं संकट आहे, त्याचं निराकरण करण्यासाठी क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीज, इव्हन क्लायमेट स्मार्ट व्हरायटीज आपण आता डेव्हलप केलेल्या आहे. हवामान अनुकूल असे आपले वाण आहेत. त्यामुळे आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो की अतिशय चांगला वाव आपल्याला आपली शेती शाश्वत करण्यासाठी आहे. तर या उपक्रमासाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा आपल्याला मी या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रोते हो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी
माननीय डॉक्टर विलास खर्चे सर, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे अध्यक्ष मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. यासोबतच ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाला. मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.